हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? मी मयुरी तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. चला तर मग आम्ही चाललो होतो गावाला आणि ते कुठे ते तुम्हाला दाखवते पुढे. ॲक्च्युली आम्ही खूप सकाळी सकाळी उठलो होतो 5 वाजताच आणि मी पहिल्यांदाच टँकरने प्रवास करणार होती. सो आलेला आहे टँकर. बघू आता हा प्रवासही कसा होतो. गावाला मी, पिल्लू, समोरची दीदी आणि आमची आजी एवढे जण आम्ही जात होतो. पिल्लूच्या पप्पांनी आणि पिल्लूच्या बाबांनी आम्हाला टँकरमध्ये बसून दिलं. आम्हाला रेल्वेने जायचं होतं पण म्हटलं चला टँकरने आहे, चला त्याचाही प्रवास करून बघू. चला तर मग टँकरचा प्रवास सुरू झाला होता. सुरुवातीला भारी वाटलं पण नंतर नंतर ना ती समोरचं ते गाडीचं ते मुडकं असतं ना तोंड ते तर एवढं हालत होतं, थोडी भीतीच वाटत होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती हालते ते समोरचं तोंड. आणि तरीही पिल्लू एकदम शांत झोपला होता त्याच्यात. आणि घरी असला त्याला कितीही झोका द्या तर तो झोपत नाही. घरी थोडाही आवाज झाला की लगेच उठून जातो तो. प्रवास करत असतानाच रस्त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचं दर्शन झालं. आणि तेवढ्यात एक गाडी दिसली. त्या गाडीवर मस्त असं लाईन लिहिलेली होती, थॉट म्हणता येईल त्याला. गम से खाली नहीं जिस्म का कोना कोई, हम रहे या ना रहे हम पे मत रोना कोई. वा, मस्त असता थॉट होता त्या गाडीवर लिहिलेला. सो असं चालू होतं माझा प्रवास. मला टँकरमध्ये एवढी झोप येत होती पण ते गाडीचं ते समोरचं तोंडच एवढं हलत होती की माझी झोपच उडून गेली. टँकरचा प्रवास संपला आणि गाडी तर आम्हाला टँकरजवळच घ्यायला आली होती. त्याच्यामुळं आम्ही लगेच बसलो गाडीत आणि आलो घरी. घरी आल्यावर घरातले सगळे चिल्ले पाल्ले पिल्लूजवळ येऊन बसले. ॲक्च्युली मी आली होती माझ्या फुई सासूच्या घरी आणि तेही मी पहिल्यांदाच, कारण की त्यांच्या घरी लग्न होतं त्यांच्या पुतणीचं. आणि इथे चालू होता मावशीचा चुलीवर गरम गरम असा स्वयंपाक. मी जेवण करत होते तोपर्यंत त्याच्या मामाने त्याला घोड्यावर बसवलं. मला वाटत होतं पिल्लू घोड्यावर बसणार नाही, तो घाबरेल बसायला, पण तो घाबरला काय, तो उतरायचंच नाही म्हणत होता. संध्याकाळची वेळ झाली होती आणि इथे दूध काढायचं त्यांचा टायमिंग पण झाला होता. म्हटलं चला आपण पण ट्राय करू. मी ट्राय करत होती पण एवढं काही जमत नव्हतं वाटतं मला. आणि शेवटी ती गायच म्हटली मला की तू राहू दे असं जा. ती मला शिफ्टे सांगत होती तुला काही जमणार नाही. सो मी उठून आले तिथून. नंतर मग दीदी आणि पिल्लू गेले टेरेसवर सायकल खेळायला. तिथे असेल ते लहान पोरांची सायकल पण दोघांनीच त्याच्यावर मजा करून घेतली. खूप भारी वातावरण होतं तिथलं. मला तर खूप मजा आली तिथे. अजून खूप काही शेअर करायचं आहे मला तुमच्यासोबत. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.